महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका सरकारी अहवालावरून मोठं वादळ उठलंय. हा वाद आहे अनुसूचित जातींच्या आरक्षणाबद्दलचा. आणि यामुळे अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. चला तर मग या वादळाच्या केंद्रस्थानी नेमकं काय आहे ते सविस्तरपणे समजून घेऊया. या संपूर्ण प्रकरणातला सगळ्यात मोठा आणि गूढ प्रश्न आहे तो म्हणजे ही गुप्तता. म्हणजे बघा, एक असा अहवाल जो लाखो लोकांच्या भविष्याशी जोडलेला आहे, तोच लोकांच्या समोर ठेवला जात नाहीये. सरकार असं का करतंय? आता गंमत बघा, जी गोष्ट कोणी पाहिलीच नाही त्यावर मत कसं देणार? पण सरकारने तेच केलंय. 10 एप्रिलला एक शासन निर्णय आला आणि लोकांना सांगितलं गेलं की 15 एप्रिलपर्यंत आपल्या हरकती नोंदवा. म्हणजे वेळ किती? तर फक्त 5 दिवस. आणि ह्याच घाईमुळे संशयाचं आणि विरोधाचं वातावरण पेटले. आता आज जो हा वाद उभा आहे तो काही एका रात्रीत झालेला नाही. हे सगळं इथपर्यंत कसं आलं हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. या वादाची पायाभरणी कशी झाली हे पाहिल्यावर आजचं चित्र जास्त स्पष्ट होईल. तर बघा, याची सुरुवात होते 2024 मध्ये. तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करता येईल, पण त्यासाठी भक्कम डेटा आणि पारदर्शक प्रक्रिया हवी. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती बदर यांची 1 सदस्यीय समिती नेमली. या समितीने आपला अहवाल मार्च 2026 मध्ये दिला आणि त्यानंतर एप्रिलमध्ये अचानक लोकांना काहीही न सांगता हरकती मागवण्यात आल्या आणि इथूनच खऱ्या वादाला तोंड फुटलं. आता हा उपवर्गीकरण शब्दासारखा आपल्या कानावर पडतोय, पण याचा नेमका अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर अनुसूचित जातींसाठी जो एकूण आरक्षणाचा वाटा आहे त्यातल्या त्यात वेगवेगळ्या जाती समूहांसाठी लहान लहान वाटे करायचे. उद्देश हाच की आरक्षणाचा फायदा सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि असं मानलं जातंय की समितीचा हा जो अहवाल आहे तो याच महत्त्वाच्या विषयावर आहे. चला आता ह्या प्रकरणाच्या मूळ गाभ्याकडे येऊया. हा वाद फक्त अहवाल लपवण्यापुरता नाहीये. ह्या समितीच्या स्थापनेपासून ते अहवाल सादर करेपर्यंतच्या या संपूर्ण प्रक्रियेवरच खूप गंभीर आक्षेप घेतले गेले आहेत. ते नेमके काय आहेत तेच आता पाहू. जे आक्षेप घेतले जात आहेत ते खूपच गंभीर आहेत. त्यांचं म्हणणं आहे की एकतर 59 अनुसूचित जाती आहेत, पण समितीत त्यांच्यापैकी कुणालाच घेतलं नाही. सगळी प्रक्रिया एकदम गुपचूप झाली, लोकांची मतं घेतली नाहीत, सूचना मागवल्या नाहीत आणि वरून हरकतींसाठी वेळ दिला तो फक्त 5 दिवसांचा. म्हणूनच टीकाकार म्हणत आहेत की हे तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं उघड उल्लंघन आहे. पण मग प्रश्न उरतो की सरकारला एवढी घाई का आहे? या सगळ्या कायदेशीर आणि प्रक्रियात्मक वादामागे नक्की कोणती सामाजिक आणि राजकीय गणितं दडली आहेत हे समजून घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. या वादाचं मूळ दडलंय ते महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या लोकसंख्येचा आकडेवारीत. बघा, एकूण लोकसंख्येपैकी साधारणपणे 62% लोकसंख्या महार नवबौद्ध समाजाची आहे आणि उरलेल्या 38% इतर 58 जाती येतात. त्यामुळे साहजिकच आरक्षणाची विभागणी कशी होणार यावर या दोन्ही गटांचं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे इथे 2 अगदी स्पष्ट मतप्रवाह दिसतात. एकीकडे मातंग समाजासारखे काही लहान समाज आहेत ज्यांना वाटतं की उपवर्गीकरण व्हायलाच हवं. त्याने आरक्षणाचा लाभ सगळ्यांपर्यंत समान पोचेल आणि त्यांना न्याय मिळेल. तर दुसरीकडे याला विरोध करणाऱ्यांचं म्हणणं आहे की असं केल्याने अनुसूचित जातींच्या एकतेतच फूट पडेल आणि हे डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना धरून नाही. आता या संपूर्ण प्रक्रियेवर जे टीका करत आहेत ते शांत बसलेले नाहीयेत. त्यांनी या विरोधात एक मोर्चेबंदी सुरू केली आहे. त्यांची पुढची रणनीती काय आहे आणि हा लढा ते कसं पुढे नेणार आहेत त्यावर आता एक नजर टाकूया. तर मग आता एक निश्चित कृती आराखडा तयार झालाय. पहिलं पाऊल म्हणजे सरकारकडे ईमेलद्वारे औपचारिक हरकत नोंदवायची आणि अहवाल रद्द करण्याची मागणी करायची. दुसरं, हा अहवाल लोकांसमोर आणण्यासाठी सरकारवर दबाव टाकायचा. तिसरं म्हणजे ज्या सुनावण्या होणाऱ्या आहेत तिथे मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपला विरोध नोंदवायचा. आणि इतकं करूनही सरकारने नाहीच ऐकलं तर हा लढा थेट सर्वोच्च न्यायालयात घेऊन जायची तयारी ठेवायची. असा हा संघर्षाचा टप्प्याटप्प्याचा प्लॅन आहे. आणि या सगळ्या लढ्यामागे प्रेरणा आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या प्रसिद्ध संदेशाचीच. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आधी विषय समजून घ्यायचा, मग एकत्र यायचं आणि मग आपल्या हक्कांसाठी संघर्ष करायचा. हीच भावना या संपूर्ण आंदोलनाच्या मुळाशी आहे. आणि शेवटी
हा सगळा वाद आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नावर आणून घेतो, तो म्हणजे सामाजिक सुधारणा तर व्हायला हव्यात, यात वाद नाही, पण त्या राबवताना लोकशाही प्रक्रियेचा आणि ज्यांच्यासाठी त्या आहेत, त्यांच्या मताचा किती आदर करायचा? म्हणजे सुधारणा आणि लोकसहभाग यांच्यातलं संतुलन नेमकं कसं साधायचं? खरं तर याच प्रश्नाच्या उत्तरात महाराष्ट्राचं सामाजिक भवितव्य दडलंय.